गणपती बाप्पा ही विद्येची देवता, म्हणूनच ओम या अक्षराला विद्येच्या अनुषंगाने आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे. अकार, उकार आणि मकार या 3 गोष्टींतनं तयार झालेला आहे ओंकार. पण या ओंकारापासून गणेशाचं स्वरूप कसं साकार होतं ते आज आपण पाहूया. नमस्कार, मी अच्युत पालव. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अक्षरात तू या गणेश चतुर्थीनिमित्त खास जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यानिमित्ताने पुढचे 10 दिवस मी रोज एक नवीन अक्षर घेऊन येणार आहे आणि प्रत्येक अक्षरात तुमच्यासमोर गणपती सादर करणार आहे. आजची जी सुरुवात आहे ती आपण ओमने सुरुवात करणार आहोत. ओम आणि ओम या अक्षरामध्ये गणपती. हा जो कलर जो आहे हा हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र म्हणतो मानला जातो आणि म्हणूनच मी आता काळा आणि एक ऑरेंज कलर असं एक छान त्याचे कॉम्बिनेशन करून नाम आणि डॉट असं एक वापरलेलं आहे. मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळं. आणि शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी आहे अक्षर गणेश, याचं एक छान कॉम्बिनेशन बघितलेलं आहे. आज आपण ओम आणि गणेश असं एक छान कॉम्बिनेशन बघितलं. आपण रोज अक्षरात तू या कार्यक्रमात नवीन अक्षर आणि गणेश यासाठी परत भेटणार आहोत उद्या याच कार्यक्रमात. अक्षरात तू. या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबूया. पण यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गौराई स्पर्धेचा दुसरा सीझन. तेव्हा गौरींच्या सजावटीचे फोटो आम्हाला ईमेल करायला विसरू नका. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे gbspartha@gmail.com. या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा ABP माझा.